नमस्कार मंडळी. थंडीतलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे काय? गाजरचा हलवा. तर चला आज आपण तो बनवणार आहे. मी तूप गरम केलं आणि त्यामध्ये किसलेलं गाजर टाकून दिलं. त्यालाही छान अशी फोडणी दिल्यासारखंच झालं बरं का. ते आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तुपामध्ये एकदम छान असं शिजू द्यायचं आहे. चला तर आपल्याला आता परत खवा बनवायचा आहे. तो कसा बनवायचा आहे ते बघूया. मी तूप टाकलं आहे आणि तुपामध्ये दूध टाकायचं आहे. त्यालाही गरम होऊ द्यायचं आहे थोडा वेळ. त्यानंतर सेम त्याच वाटीने जेवढा तुम्हाला खवा बनवायचा आहे तेवढाच मापाचं मिल्क पावडर घ्यायचं आहे आणि ते मिल्क पावडर त्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. जसं मी व्हिडिओत करत आहे त्याचप्रमाणे तुम्ही करून बघा. आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जळू पण द्यायचा नाही, म्हणजेच त्याला कढईला लागू द्यायचा नाही. त्याला सारखं परतत ठेवायचं, त्यामुळे तो एकदम घट्ट होईल. जसं मी व्हिडिओत दाखवते आहे त्याचप्रमाणे तुमचाही खवा तयार होईल. बघू शकता तुम्ही एकदम छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे त्याला. जेव्हा आपण एकदम सुरुवातीला दुधामध्ये मिल्क पावडर टाकलं तेव्हा दूध खूप जास्त गरम नव्हतं. दूध म्हणजे कोमट दूध असेल तरीही चालेल आणि त्याला थंड झाल्याच्या नंतर थोडंसं तुम्ही अजूनही तूप ॲड करू शकता जर ते चिकट झालं असेल तर. आणि त्यानंतर आपल्याला त्याला एकदम छान वाटीमध्ये एका काढून घ्यायचं आहे. आणि मी दुसऱ्या कढईत गाजरसुद्धा शिजवायला ठेवले आहेत. ते पण आपण बघूया काय झालं आहे तर. तर गाजरमध्ये मी दूध टाकून घेतलं आहे. ते पण उकळतच होतं आणि तुम्ही थंड दूधही टाकू शकता. आपल्याला हलवा तोपर्यंत असं परतवत राहायचं आहे किंवा शिजू द्यायचा आहे तोपर्यंत दूध हे आटून जात नाही. एकदा का दूध आटून गेले त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे. बघू शकता दूध हे बऱ्यापैकी आटून गेलं आहे आणि ह्यामध्ये आपण थोडी साखरही ॲड करू तुमच्या चवीनुसार. म्हणजे तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्त साखर टाका आणि कमी खात असाल तर अगदी कमीच. ह्यालाही एकदम आता पाणी सुटलं आहे. मी कलरसुद्धा टाकून दिला आहे आणि हे पाणी जे काही आहे ते साखरेमुळे सुटलं आहे. ते आटेपर्यंत आपल्याला याला चांगलं शिजवायचं आहे. पाणीही आटतच आहे आणि मी त्यामध्ये खवासुद्धा टाकून घेतला आहे जो आपण बनवून घेतला होता तोही यामध्ये चांगल्या प्रकारे असा मिक्स करून घ्या. जसं मी व्हिडिओत दाखवते आहे तसाच. आपण जेवढं काही दूध टाकलं होतं आणि साखर टाकल्यानंतर जे पाणी झालं होतं तेही आता आटून गेलं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते. तेही आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे ह्यामध्ये. आणि इलायची ती पण टाकायची आहे, त्यामुळेही खूप चांगली चव येते. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आणि गाजरचा हलवा बनवल्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.